त्यानंतर येणारा प्रत्येक दिवस शिल्पासाठी आणि तिच्या परिवारासाठी एक चिंतेचा आणि काळजी वाढवणारा भयग्रस्त दिवस ठरत होता। सतत कोणाचे ना कोणाचे तरी फोन येत होते, सतत कोण ना कोणतरी भेटायला येत होतं, पैशाची मागणी होत होती। इतकंच नव्हे तर शिवीगाळही केली जात होती। शेवटी शिल्पाने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली, कारण अभिनवचाही कसलाही फोन नव्हता। त्याने आपल्या जीवाचं काहीतरी बरं वाईट केलं नसेल ना, या काळजीने आणखीनच शिल्पा ग्रासली होती। पोलीस चौकीमधून सुद्धा त्यांना काही दिवस आणखीन त्यांचा फोनची वाट बघा असं सांगण्यात आलं। तेव्हा शिल्पा आणि तिच्या घरातल्यांनी वकिलांकडे धाव घेतली। वकिलाने तिला बरेच सल्ले दिले। त्या सल्ल्याप्रमाणे ती आणि तिच्या घरातील पावले उचलत होती। या पाहुणे मंडळीमध्ये ही बातमी पसरली होती। प्रत्येक जण येऊन सांत्वन करण्याऐवजी प्रशंसांचा भडीमार करून शिल्पाला छळू लागले होते। त्यामध्ये अभिनवचा फोन नसल्यामुळे ती एक वेगळीच काळजी तिला लागली होती, परंतु ती काळजी ती कोणालाही बोलवून दाखवत नव्हती, कारण क्षणामध्ये अभिनव विलन ठरला होता आणि अशा व्यक्तीबद्दल तू विचार कसा करू शकतेस असंच तिला ऐकवण्यात येत होतं। या सगळ्या गोष्टीने मुलं कावरीबावरी झाली होती। आत्तापर्यंत कसलीच कमतरता न जाणवलेली ही दोन मुले आपल्या वडिलांबद्दल असं काय बोललं जातंय याने विचित्र मनस्थितीमध्ये अडकली होती। आपल्या पप्पांबद्दल असं बोललं जातं याबद्दल अभिषाला प्रचंड राग येत होता, परंतु ती कोणाला काही बोलत नव्हती। ती फक्त आपल्या भावाजवळ बोलायची। लोक अशी का बोलतात आपल्या पप्पांबद्दल, या प्रश्नाचे उत्तर त्या मुलाकडेही नव्हतं। शिल्पा रात्र जागून काढत होती, सारखी अभिनवच्या फोनची वाट बघत होती। त्याने केलेलं कांड त्यापेक्षा तो सुरक्षित असेल ना याची तिला जास्त काळजी वाटत होती। पोलिसांनी दिलेल्या दिवसाची मुदत आता संपत आली होती। उद्या जाऊन पोलीस कंप्लेंट करायची या निर्णयावर ती आलेली असतानाच रात्री अभिनवचा तिला फोन आला। अहो, कुठे आहात तुम्ही? शिल्पा, तू कशी आहेस? मुलं कशी आहेत? हे सगळं सोडा, तुम्ही सांगा तुम्ही कुठे आहात आणि हे सगळं काय आहे? ती माणसं अशी म्हणतात की तुम्ही त्यांचे पैसे घेऊन परागंदा झालात। नाही ग शिल्पा, असं नाही आहे। मग कसं आहे? अभिनव रोज कोणी ना कोणीतरी दारात येऊन उभा असतो। 3-3 तासांचा प्रवास करून ते इथपर्यंत असेच येत आहेत का? एवढी सगळी रक्कम तुम्ही कशासाठी घेतली होती ते तरी सांगा। या प्रश्नांच्या भडीमाराने त्यांनी त्याला काही उत्तर द्यायच्या आतच शिल्पाच्या मावस भावाने तिच्याकडून फोन काढून घेतला आणि थोड्याशा चिडक्या आवाजात विचारलं, कुठे आहात तुम्ही भाऊजी? आणि तिकडून फोन डिस्कनेक्ट झाला। काय नालायक माणूस आहे हा, फोन डिस्कनेक्ट करून टाकला। शिल्पा, बघितलास तुझा नवरा? आहे का त्याला काळजी? नाही तुझी ना मुलांची। शिल्पाला काय बोलावं तेच सुचत नव्हतं। आता उद्या पोलीस आपली केस घेत नाहीत। माणसाचा फोन नको तेव्हा आला। माझं ऐका, तुम्ही काका आणि मावशी यांच्यामध्ये तुम्ही खूप अडकणार आहात। या विषयावर सगळेजण बोलू लागले आणि अभिषाला आपल्या पोटाशी कवटाळत शिल्पा तिथून दूर झाली। आपल्या रडणाऱ्या आईचे डोळे पुसत अभिषाने विचारले, आई, आपला पप्पा वाईट माणूस आहे का ग? या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं तेच शिल्पाला कळलं नाही। ती आपल्या मुलीला उराशी कवटाळून फक्त रडत राहिली। येणारा प्रत्येक दिवस आणखी नवीन समस्या घेऊन येत होता। त्याने शिल्पा आणि तिच्या घरातील सगळी माणसं अगदी बेजार होऊन गेली होती। तिचा काका, मावशी आणि मामा जमून एक विचार केला गेला की तो फ्लॅट विकावा आणि त्यातलं सामान विकून टाकावं आणि जो काही पैसा येतो तो थोडाफार लोकांचा भागवावा। शिल्पा त्यावर काहीच बोलली नाही। सगळ्यांचं ऐकण्याशिवाय तिच्याकडे कसलाच पर्याय उरला नव्हता। घरातील जाणत्या माणसांसमोर आपल्या घरी गेली। तिच्या घराकडे बघताना तिला आठवणचे उन्माळे येऊ लागले। अभिनवच्या काही खास मित्रांना तिने बोलवून घेतले आणि तिला आणखीन एक धक्का बसला। तिचा तो फ्लॅट विकला होता त्या महिन्यातच।
तिला तो फ्लॅट रिकामा करून द्यायचा होता. तिच्या पायाखालची जमीनच सरकली. टीव्ही, फर्निचर, फ्रीज अशा मोठ्या मोठ्या वस्तू तिने तिथेच विकून टाकल्या. जेवढं भागवता येईल तेवढे भागवलं. तिथेही माणसांनी तिचा पिच्छा सोडला नाही. अगदी तिची निवडक भांडी एका पोत्यामध्ये घालून तिने आपले साश्रू नयनांनी सोडलं. त्या नंतरच्या प्रत्येक दिवसात शिल्पा अभिनवच्या फोनची आतुरतेने वाट बघत होती, परंतु त्याचा फोन काही तिला आलाच नाही. वकील एक वेगळंच सांगत होते, नातेवाईक वेगळंच बोलत होते. अभिनवबद्दल तिला सगळ्यांकडूनच बोलणं ऐकून घ्यावं लागत होतं. सतत तोच विषय सगळीकडे बोलला जात होता. माणसं येऊन तिला सतत आमच्या पैशाचं काय असं विचारत होती, धमकावत होती. कोणी तर अक्षरशः रडतही होते. एकदा एक स्त्री अत्यंत संतप्त होऊन तिच्या जवळ आली होती. चिडलेल्या त्या स्त्रीने शिल्पाला बरंच काही सुनावलं. त्याच वेळी अभिषा धावत आपल्या आईजवळ येऊन तिला काहीतरी सांगू लागली. तशी ती स्त्री पटकन बोलली की तुझी मुलगी ना. शिल्पाने अभिषाला फक्त आपल्या कुशीमध्ये गच्च धरलं. माझ्या पैशाची लवकर काहीतरी सोय करा. आमचे पैसे खाऊन तुम्हाला सुख मिळणार नाही. मी आज तळमळीने हे सांगते तुम्हाला की बघा तुम्ही, नाहीतर तुमची पोरं हा भोग नक्कीच भोगणार. त्या बाईची ही वाक्य शिल्पाच्या मनातून बरेच दिवस गेली नाहीत. प्रत्येक संध्याकाळी ती आपल्या मुलांवरून मीठ मोहरी उतरून टाकू लागली. दिवस सरले, आठवडे सरले, महिनेही एकापाठोपाठ एक निघून गेले. अभिनवचा कुठेच पत्ता नव्हता. पोलीस आणि वकिलांच्या साह्याने शिल्पाचा पैसे गवण केल्यामध्ये काहीच संबंध नाही असे सगळ्यांना सांगण्यात आल्यामुळे आता तो तगदा जरा कमी होता. शेवटी शिल्पाच्या मैत्रिणीने तिला सल्ला दिला, हे बघ, जे झाले ते झाले. तू अशी त्या दुःखात किंवा भीतीमध्ये किती दिवस जगणार आहेस? कुठेतरी नोकरी शोध. नवरा येतो की नाही परत हे माहीत नाही. 2 मुलांचं काय? किती दिवस तू वडिलांच्या आणि भावांच्या जीवावर राहणार आहेस? त्यापेक्षा असं करूयात, आपण तुझ्यासाठी एक नोकरी शोधू. ही पहिली व्यक्ती होती जी शिल्पाला काहीतरी वेगळं सांगत होती. शिल्पालाही ते पटलं आणि त्यानंतर नोकरी शोधण्याचा एकच ध्यास तिने घेतला. आपलं 10 वर्षापूर्वी मिळवलेलं पदवीला आता 10 वर्षानंतर कसलीच किंमत नाही हे तिला जाणवू लागलं होतं. आता ती पूर्णपणे हताश होऊ लागली. त्यातच तिला एका ठिकाणी नोकरी लागली आणि तिने थोडासा सुस्कारा सोडला. महिन्या पाठीमागून महिने गेले. आता शिल्पाला अभिनवबद्दल थोडासा तिटकारा आणि रागही येत होता. अभिनवचा विषय निघाला की सगळेजणच जणू आपल्या मनामधील आग बाहेर काढत राहायचे. अभिनवला जाऊन आता जवळजवळ 8 महिन्यांचा काळ उलटून गेला होता. पप्पा कधी येणार हा प्रश्नही आता मुलंही विचारत नव्हती. जीवन कधीच कुणासाठी थांबत नाही तसंच झालं होतं. रडत खडत का होईना शिल्पा आपलं जीवन जगत होती. अभिनवचा विषय निघताच सगळ्यांकडून क्लेश आणि राग बाहेर येत होता. शिल्पा ही आता जणू अभिनवशिवाय जगायला शिकली होती. पूर्ण 1 वर्ष उलटून गेलं आणि एक दिवस शिल्पाला अभिनवचा फोन आला. अभिनवचा तसा या काळामध्ये शिल्पाने प्रचंड राग केला होता आणि तो साहजिकच होता. तरीही अभिनवचा आवाज ऐकताच तिच्या डोळ्यामध्ये आसव साचली. अहो, कुठे आहात तुम्ही? ठीक तर आहात ना? तिने आस्तीने विचारलं. खरं तर तिने ठरवलं होतं की अभिनव यानंतर परत तिच्याशी बोलायला आला तर त्याच्याकडे लक्षच द्यायचं नाही. त्या माणसाशी माझं कसल्याही प्रकारचं नातं नाही. परंतु अभिनवचा फक्त आवाज ऐकल्यानंतर शिल्पा सगळं विसरली. मी ठीक आहे शिल्पा, मला तुला भेटायचं आहे. घरी या ना मग तुम्ही. नाही, घरी नको, पण मला तुला खरंच भेटायचं आहे. ठीक आहे, कुठे भेटूयात? तू नॅशनल पार्क जवळ येशील का? हो, येईल. केव्हा येऊ? उद्या संध्याकाळी ये. ठीक आहे. तुम्ही पुढचं शिल्पाचं वाक्य ऐकून न घेताच फोन डिस्कनेक्ट झाला. शिल्पाने हे घरात सांगताच शिल्पाच्या घरात पुन्हा एकदा वातावरण तंग झालं.
तिच्या घरामधील कोणाचंच असं मत नव्हतं की तिने एकटीने अभिनवला भेटायला जावं. सगळ्यांना वाटत होते, परंतु शिल्पाने आपला निश्चय पक्का केला आणि सगळ्यांच्या मनाच्या विरुद्ध ती दुसऱ्या दिवशी अभिनवला भेटायला गेली. नॅशनल पार्कच्या समोरच ती त्याची वाट पाहत बसली होती. एक व्यक्ती तिच्या समोर येऊन उभा राहिला आणि काही क्षण लागले तिला त्या व्यक्तीला ओळखायला. तुम्ही अहो, हे काय हाल झाले आहेत तुमचे? अभिनवला बघता क्षणी शिल्पाचे डोळे पाणावून गेले. शिल्पाची ही स्थिती बघून खरं तर अभिनवला वाईट वाटायला हवं होतं, पण त्याला थोडं बरं वाटलं. शिल्पाच्या मनातील त्याच्या विषयी ओलावा पूर्णपणे आटलेला नाही असंच त्याला वाटलं. दोघेही बऱ्याच वेळ बोलत होते. अभिनवला भेटून शिल्पा जेव्हा घरी आली तेव्हा तिच्या घरामधले सगळे उत्सुकतेने तिची वाट पाहत होते. तिने जास्ती काही न सांगता फक्त एकच वाक्य सांगितलं, उद्या मी दोन्ही मुलांना घेऊन त्यांना परत भेटायला जाणार आहे. काही गरज नाही आहे मुलांना घेऊन जायची. निर्लज्ज माणूस इतकं सगळं करून वर तोंड करून परत आला. लोकांचे पैसे सगळे परत कर म्हणाव आणि मग ये मुलांना भेटायला. शिल्पा, तुला कळत कसं नाही? अगं, त्याने इतक्या दिवसांमध्ये दुसरा संसारही थाटला असेल. भरपूर पैसा त्याच्याजवळ होता. नाहीतर काय, आता सगळा पैसा उधळला असेल म्हणून आला असेल तुझ्याकडे. अनेक मतं शिल्पासमोर मांडली जात होती. शिल्पाने कोणाला काही उत्तर दिले नाही. दुसऱ्या दिवशी मात्र तिने आपल्या दोन्ही मुलांना तयार करू लागली. तशी घरामध्ये परत बडबड सुरू झाली. कुणाकडेही लक्ष न देता शिल्पा आपल्या दोन्ही मुलांना घेऊन बाहेर पडली. रस्त्यामध्ये जाताना तिने दोन्ही मुलांना तुमच्या पप्पांना आपण भेटायला चाललो अशी कल्पना दिली. मुलांनाही पप्पांविषयी आता काही जास्त वाटत नाही अशीच तिची समजूत झाली होती. जेव्हा तिघेजण अभिनव समोर आले, अभिषेकने अभिनवला ओळखले, पण अभिषाने अभिनवला प्रथम ओळखलंच नाही. त्याने अभिनवचे डोळे भरून आले आणि तो आपला चेहरा ओंजळीत लपवत बोलला की एवढी मोठी शिक्षा नको रे मला. हो, चुकलोय मी, पण माझ्या मुलांकडून माझी उपेक्षा नको करून देऊस. आज माझी भाऊली मला ओळखायला तयारसुद्धा नाही. याच्यापेक्षा मोठी शिक्षा काय असेल? तो विचित्र मनस्थितीमध्ये असतानाच त्याच्या ओंजळीने झाकलेल्या हातावरती एक नाजूक कोमल हात ठेवले गेले. पप्पा या शब्दाने अभिनवने पटकन आपले डोळे उघडले. त्याची भाऊली त्याच्यासमोर उभी होती. अभिनवने पटकन तिला आपल्या कुशीमध्ये घेतलं. भाऊली, माझी भाऊली, पिल्लू, माफ कर मला, तुझ्या पप्पांना माफ कर. तुझ्या पप्पा खरोखरच नालायक माणूस आहे. अहो, मुलांसमोर असं काही बोलू नका. या 1 ते 1.25 वर्षात मुले वयाने नाही पण विचाराने बरीच मोठी झालेली आहेत. त्यांना दोघांनाही जवळजवळ सगळ्याच गोष्टीची कल्पना आहे. कारण सगळ्या गोष्टी ज्या झाल्यात त्या सगळ्यांसमोरच झालेल्या आहेत. मी सगळ्यांचाच गुन्हेगार आहे. अभिनव हे बोलत असतानाच तिथे रमेश आला. रमेश भाऊजी, तुम्ही इथे? शिल्पाने असं विचारताच रमेश पुढे बोलला, हो वहिनी, मी शोधून काढले अभिनवला. खरं तर या अगोदरच मी तुमच्याशी बोलणार होतो, परंतु अभिनवने एक अट घातली होती की शिल्पाला प्रथम मला भेटायला दे, तर मी प्रथम तिला भेटतो आणि त्यानंतर तू तिच्याशी बोल. जर का तिला मला भेटायचं नसेल तर तू तिच्याशी काहीही बोलून सांगू नकोस. तुम्ही कालही आलात, आजही मुलांना घेऊन आलात. असं वाटतं अभिनव आता मला बोलायलाच हवं. अभिनव मान खाली घालून फक्त गप्प बसून राहिला. शिल्पाच्या प्रश्नार्थक नजरेकडे पाहत रमेशने बोलायला सुरुवात केली की कामानिमित्त मी कर्नाटकात गेलो होतो. तिथे एस.टी. स्टँडवर मला एक भिकारी दिसला. मला तो खूप ओळखीचा वाटला, त्यामुळे मी त्याच्याजवळ गेलो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की तो अभिनव आहे. मला बघून तो तिथून पळून जाऊ लागला. लोकांना वाटलं की तो माझी कोणती तरी गोष्ट चोरून पळत आहे, म्हणून लोकांनी त्याला पकडून मार देऊ लागले. मी लोकांकडून त्याला सोडवून घेतलं. मग मी त्याला घेऊन एका हॉटेलमध्ये गेलो. वहिनी, अभिनवबद्दल मला खात्री होती. कोणाला फसवणं हे त्याच्या स्वभावामध्ये नाही आहे.
मला बाहेरूनही बऱ्याच गोष्टी कळल्या होत्या, म्हणून मी अभिनवला शोधण्याचा प्रयत्नही केला होता. परंतु तो अशा प्रकारे माझ्या समोर आला. अभिनव याची इतकी चूक आहे की त्याने नको त्या माणसावर नको तेवढा विश्वास ठेवला. मी मागेही तुम्हाला एकदा पदमजीबद्दल सांगितलं होतं, पण सांगितलं नाही तेव्हा खरं तर माझे चुकले. तेव्हाच मी तुम्हाला काही कल्पना देऊन ठेवायला हवी होती. खरं तर अभिनवला त्या पदमजी आणि त्याच्या मित्राने फसवले आहे. खूप सुंदर गेम खेळला त्या दोघांनी. काही लोकांकडून पैसे घेऊन अभिनवने त्या स्कीममध्ये त्या लोकांचे पैसे गुंतवले. त्यांचा फायदाही झाला आणि त्या लोकांना पैसेही मिळाले. यामुळे अभिनवला त्या क्षेत्रामध्ये आपण खूप काही उन्नती करू, प्रगती करू असं वाटू लागले. पहिली स्कीम जी त्या माणसाने त्याच्या समोर ठेवली ती चांगलीच होती. त्या दोघांचा हा व्यवसायच आहे. पहिल्यांदा लोकांना लालूच दाखवायचं, त्याचे फायदे द्यायचे आणि त्यानंतर मात्र सगळा पैसा ऐवज घेऊन पलायन करायचं. अभिनवच्या असलेल्या ओळखी आणि अभिनवचा या स्वभाव या दोन्ही गोष्टी त्यांनी अचूक टिपल्या. त्यांनी अभिनवला बरोबर या रॅकेटमध्ये गुंतवून घेतलं. स्कीमसाठी वेगवेगळ्या ठिकाणावरून अभिनव भरपूर पैसे घेतले आणि स्कीमवरती लावले. लोकांनाही आपला फायदा व्हावा असं वाटत होतं आणि अभिनववर विश्वास होता. त्यामुळे सगळ्यांनी अभिनवला पैसे दिले. भरपूर मोठी रक्कम गोळा होताच पदमजी आणि त्याच्या मित्राने पलायन केले. तोपर्यंत अभिनवला हे सगळं फ्रॉड असेल याची कल्पनाच नव्हती. आता अभिनवच्या हातामध्ये काहीही उरलेलं नव्हतं. त्याने खूप लोकांकडं पैसे घेतलेले होते. अभिनवला जाणवलं की आता आपण यामध्ये पूर्णपणे फसलेलो आहोत. तेव्हा त्याने तुमचं घर विकून जी काही रक्कम आली त्यामध्ये काही लोकांचे पैसे फेडले, परंतु बाकीची रक्कम आवाक्याबाहेर गेली होती. तुमच्या तिघांनाही सुरक्षित ठिकाणी ठेवायचं त्याला ठरवलं आणि त्याला एकच सुरक्षित ठिकाण दिसत होतं, ते म्हणजे तुमचे घर. तुमच्या तिघांना तिथे ठेवून तो परागंदा झाला. मला आता तो जर का असा भेटला नसता तर कदाचित आणखीन काही वर्ष किंवा कायम असाच हा आपल्याला भेटला नसता. शिल्पा हे सगळं ऐकून रडूच लागली. दोन्ही मुलं ही रडू लागली. वहिनी प्लीज रडू नका. मी स्वतः अभिनवला घेऊन त्या सगळ्या लोकांकडे जाऊन आलेलो आहे. या सगळ्यामध्ये लोकांना पूर्ण कल्पना दिलेली आहे. आम्हाला एका इन्स्पेक्टर मित्राने सुद्धा मदत केली. त्या पदमजी आणि त्याचा मित्र हा त्यांचा व्यवसायच आहे, लोकांना असं फसवायचा. परंतु लोकांनी पदमजी किंवा त्याच्या मित्रांकडे बघून पैसे दिले नव्हते. ते पैसे त्यांनी अभिनवकडे बघून गुंतवले होते. त्यामुळे लोकांची देणे अभिनव जबाबदार आहे असं त्यांचं मत आहे. आता काही महिन्यांसाठी आपण त्यांना थांबवून ठेवलेलं आहे. बघूयात पुढे काय होतंय ते. अभिनवला तुमची खरंच गरज आहे. प्लीज रमेश, हे नको बोलूस. अरे माझ्याजवळ राहून त्यांचा पोटही मी भरू शकणार नाही. नको, त्यापेक्षा तिच्या घरात राहून माझी मुलं पोटभर खातील तरी. अहो असं काय बोलता? खरंच बोलतोय मी शिल्पा. आपण पुन्हा एकत्र राहून सगळे व्यवस्थित होईल. माझीही थोडी मदत होईलच. मी एक छोटीशी नोकरी आत्ताही करतच आहे. शिल्पा त्याला समजावत होती. अभिनव, शिल्पा, रमेश यांचं काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत मध्ये नव्हता आणि एक आवाज आला, पप्पा मला तुझ्याबरोबरच राहायचं आहे. अभिनवला गहीवरून आलं. त्याने अभिषाला आपल्या जवळ घेतलं आणि तो बोलला, भाऊली, पप्पाबरोबर राहिलीस तर तुला 2 वेळचं जेवणही मिळू शकणार नाही. नको मला 2 वेळचं जेवण. मला माझा पप्पा हवा आहे. अभिषाच्या या वाक्याने सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आले. रमेश शिल्पाला जे जमत नव्हते ते अभिषाच्या एका वाक्याने केलं. परत सगळ्यांनी एकत्र राहण्याचा निर्णय केला. शिल्पाच्या या निश्चयाला अर्थातच तिच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीकडून विरोध झाला. अनेक प्रश्न होते, त्याची उत्तरं नव्हतीच. प्रश्नही आपल्या जागी बरोबर होते. तो आम्हाला येऊन भेटत का नाही? तुला एकटीलाच का भेटतो? आता काम काय करतो? तुम्हाला खायला काय घालणार? पैसे मागायला माणसं आली तर काय करणार? कुठे राहणार? घराचं भाडं, पैसे कसं देणार? अनेक व्यावहारिक प्रश्न होते आणि त्याच्या जागी ते प्रश्न योग्यच होते.
परंतु या कसल्याही प्रश्नाचा, समस्यांचा विचार न करता शिल्पाने आपल्या नवऱ्याबरोबर राहण्याचा निश्चय केला. तिने तसे ठामपणे सगळ्यांना सांगून टाकले. घरातल्या नातेवाईकांच्या बदललेल्या नजरेची जमा न करता शिल्पा आपल्या नवऱ्याचा फोनची वाट बघत होती. आणि एक दिवस अभिनव तिच्या घरी आला. अर्थातच त्याचं स्वागत स्पष्टीकरण मागणारे, प्रश्न करणारे कटू शब्दांनी, कडवट नजरेने केलं. त्याने एक संधी मागितली. तुम्हाला आम्ही कशी काय संधी द्यावी? तुम्ही इतकं मोठं कांड केलंत. कितीतरी महिने आम्हीच या गोष्टीला फेस करत होतो, तोंड देत होतो. तुमच्या तिकडच्या माणसांनी तर सरळ हात वर केले. तिकडे कोणी गेले नाही पैसे मागायला. आमच्या घरासमोर मात्र माणसांची रांग लागली. आम्ही कमवलेले नाव तुमच्यामुळे गेलं. आणि आता परत तुम्ही माझ्या मुलीला आणि नातवंडांना घ्यायला आलात. कोणत्या तोंडाने आलात? आणि त्यांच्यापुढे उदरनिर्वाहाचं काय? अशा अनेक प्रश्नांना अभिनवने फक्त हात जोडत मला एक संधी द्या एवढंच उत्तर दिलं. शिल्पाने अभिनवबरोबर जाण्याचा निश्चय केल्यामुळे तिच्या घरातले पुढे काहीच करू शकले नाहीत. शिल्पाचा परत भाड्याच्या खोलीमध्ये नवीन संसार सुरू झाला. संसार तर सुरू केला, परंतु अनेक प्रश्न तोंड वासून उभे होते. दोघांनीही प्रत्येक प्रश्नाला समोर जायचा निश्चय केला आणि सुरू झाली तारेवरची कसरत. पुढे अभिनव आणि शिल्पाच्या लाईफमध्ये काय होईल? अभिनव या सर्व माणसांचे पैसे कसे फेडेल? हे सर्व जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहावा लागेल. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. लवकरच भेटूयात पुढच्या भागासोबत. तोपर्यंत धन्यवाद.